आपल्याला माहीत आहे शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोठं काम असलेले शिक्षण महर्षी स्वर्गीय दत्तात्रय मेघे यांचे चिरंजीव अर्जुनजी मेघे यांचा या ठिकाणी प्रवेश झाल्यामुळे निश्चितपणे एक विदर्भातलं मोठं नाव आदरणीय वसंतराव नाईकांपासून ते आदरणीय पवारसाहेबांच्यापर्यंत राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि विशेष करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक उत्तुंग स्वरूपाचं काम केलेलं जे घराणं आहे त्या घराण्याचा पुढचा पिढीतले एक युवा नेतृत्व आज त्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार आणि युवा नेते खासदार पारदादा पवार आणि आमचे पक्षाचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी आज या ठिकाणी माननीय मंत्री महोदय इंद्रनील नाईक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमचे इतर सर्व सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। अशा पद्धतीच्या या प्रवेशामुळं निश्चितपणे विदर्भ परिसरामध्ये आणि त्याचबरोबर ते मुंबईत त्या ठिकाणी काम करत असल्यामुळे मुंबईमध्ये एक तरुण तडफदार नेतृत्व आमच्या पक्षाला त्या ठिकाणी लाभलेलं आहे आणि त्यामुळं आमचा पक्ष वाढण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आम्हाला निश्चित उपयोग होणार आहे। एक युवा नेतृत्व, एका मोठ्या राजकीय घराण्यातलं एक पुढच्या पिढीतलं नेतृत्व आमच्या पक्षावर जोडलं जाणं हे आमच्याही पक्षातल्या आत्ताच्या सर्व कार्यकर्त्यांना, आमच्या नेत्यांना, त्याचबरोबर महाराष्ट्रातील पुरोगामी विचारावर श्रद्धा असलेल्या सर्वांनाच एक प्रेरणादायी ठरणार आहे। उद्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचं मतदान होताना आपल्याला दिसणार आहे, त्या संदर्भात आपल्या पक्षाच्या वतीने एक व्हीप जारी करण्यात आलेला आहे। विशेषतः सोलापूरच्या संदर्भातला तो व्हीप आहे। का हा व्हीप जारी करावा लागला? कारण इतर ठिकाणच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचा व्हीप नाही आहे, सोलापूरच्या बाबतीत हा व्हीप जारी करण्याची वेळ का आली पक्षाला? आपल्याला त्या ठिकाणी मी माहिती देऊ इच्छितो की राज्यामध्ये विधान परिषदेच्या ज्या 17 जागा आहेत या 17 जागेवर महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 2 ठिकाणी आणि शिवसेना 4 ठिकाणी आणि उर्वरित इतर ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही उमेदवार हे आम्हाला आमच्या सहकारी पक्षांनी सहकार्य केल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला ती निवडणूक बिनविरोध करता आलेली आहे। शेवटी महायुतीमध्ये आम्ही लढत असताना त्या ठिकाणचे जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकेचे नगरसेवक, महापालिकेचे नगरसेवक हे सर्व त्या ठिकाणी मतदार असतात आणि त्या जिल्ह्यातल्या जो कुठल्या पक्षाचा उमेदवार आमच्या महायुतीच्या वतीनं तिथं उभा असेल त्या ठिकाणी महायुतीचा धर्म म्हणून सहकारी पक्षांनी त्या ठिकाणी दिलेल्या अधिकृत उमेदवाराला म्हणजेच महायुतीच्या उमेदवाराला मतदान करणं अपेक्षित आहे। शेवटी ते आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले असल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी पक्षाचा आदेश त्या ठिकाणी देणं हा एक नियत प्रक्रियेचा भाग आहे आणि पक्षाचा ज्यावेळेला व्हीप आहे तो काढण्याच्या सूचना आम्हाला प्रदेश कार्यालयाकडूनच त्या ठिकाणी आहेत आणि अशा पद्धतीचा व्हीप ज्या जिल्ह्यामध्ये या निवडणुका त्या ठिकाणी पार पडत आहेत त्या पक्षाच्या प्रमुखांनी काढलेला आहे। आपण फक्त सोलापूरच्या व्हीपच्या संदर्भामध्ये बातमी दाखवली, परंतु सगळीकडे अशा पद्धतीचा व्हीप जो आहे तो त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। अजून एक आपला प्रश्न असा होता की व्हीप काढण्याचा अधिकार जिल्हाध्यक्षांना असतो का? तर त्या ठिकाणी ज्या वेळेला जिल्हा परिषदेची ज्या वेळेला निवडून आलेल्या सदस्यांची पक्ष स्थापना गट नोंदणी ज्या वेळेला होत असते किंवा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडून आलेल्या सदस्याची गट नोंदणी जिल्हाधिकाऱ्याकडे ज्या वेळेला होत असते त्यावेळेला त्या गटाची एक घटना असते आणि त्या घटनेमध्ये व्हीपचा अधिकार कुणाला हे त्या घटनेमध्ये नमूद केलेलं असतं। सोलापूरच्या बाबतीमध्ये तो अधिकार हा पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना देण्यात आलेला आहे आणि म्हणून करता तो व्हीप जो आहे तो जिल्हाध्यक्षाच्या सहीनं त्या ठिकाणी काढण्यात त्या ठिकाणी आलेला आहे। गेल्या आठवड्यामध्ये एक बैठक झाली होती भाजपच्या प्रदेशाध्यक्षांशी सोलापूरमध्ये, तिथं शरद पवार एनसीपी पक्षाचे 3 आमदार हे सुद्धा त्या बैठकीला आल्याचं बघायला मिळत आहे। त्यामुळे ऑपरेशन जे आहे शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचं सुद्धा होईल की काय अशी चर्चा रंगली होती। सोलापूर जिल्ह्याचे आपण सांगितलं 3 आमदार, तसं तुतारीचे 4ही आमदार हे महायुतीच्या त्या ठिकाणी अधिकृत उमेदवार असलेले राजेंद्र राऊत यांच्या बाजूने त्या निवडणुकीमध्ये सहकार्य करत आहेत। पवार साहेबांनी बोलवलेल्या बैठकीला आपण पाहिलं की काही वेळेला ते आमदार अनुपस्थित देखील राहतात। वस्तुस्थिती अशी आहे की जरी ते तुतारी चिन्हावर निवडून आलेले असले तरीसुद्धा त्यांचा कल हा महायुतीच्या बाजूने आहे, कारण राज्यामध्ये ज्या पद्धतीनं महायुतीच्या माध्यमातून राज्य सरकारचं विकासात्मक घोडदौड चालू आहे त्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आपल्या भागातल्या जनतेला न्याय देण्याच्या दृष्टीनं सरकारसोबत पूरक राहावं अशा पद्धतीचं वाटणं हे नैसर्गिक आहे आणि त्या अर्थानं तिथल्या स्थानिक परिस्थिती लक्षात घेता त्यांनी त्या ठिकाणी तो निर्णय घेतलेला असावा।
असं त्या ठिकाणी वाटतंय. शेवटी आमदार हे काही स्वतः या स्थानिक स्वराज्य संस्थेचे मतदार नसतात. त्यांच्या भागामध्ये त्यांनी निवडून आलेले सदस्य हे त्या ठिकाणी मतदार असतात आणि त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे. तर त्याच्या संदर्भात आणखी काही विचारायचं असेल तर आपण आमदारांना विचारलं पाहिजे. परंतु जसं राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये चर्चा आहे की ऑपरेशन टायगर सुरू आहे, तसंच मग ऑपरेशन घड्याळ असं काही सुरू झालेलं आहे का? तुम्ही संकेत देताय का त्याचे? कुठलंही ऑपरेशन जे आहे त्याची जाहिरात करून करायचं नसतं. ऑपरेशन हे बंद खोलीमध्ये त्या ठिकाणी ऑपरेशन थिएटरमध्ये होतं. त्यामुळं ते झाल्यानंतर आणि सक्सेस झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर आनंदाची बातमी द्यायची असते. तर आम्ही त्या ठिकाणी जर काही तसं असेल तर ते नक्की आपल्याला त्या ठिकाणी ऑपरेशन झाल्यावर कळेल. एकूण आता जी परिस्थिती आहे, आजचा दिवस गेले 2 दिवस सातत्यानं ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत सुद्धा गेलेले आहेत. त्या अनुषंगानं खूप आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये तर संजय राऊत यांनी चक्क खासदारांना शिव्या दिल्याचं सुद्धा बघायला मिळालेलं. एकूण हे ज्या पद्धतीनं हे सगळं ऑपरेशन राबवलं जात आहे, मोठ्या प्रमाणावर पैशाचे व्यवहार झाले असा आरोप पुन्हा एकदा संजय राऊतांनी केलेला आहे. संजय राऊत यांना त्यांचे किंवा त्यांच्या पक्षाला त्यांचे खासदार त्यांचे आमदार सांभाळता येत नाहीत हा दोष ते कधी स्वतःकडे घेत नाही. आणि जवळपास 20 ते 22 लाख मतदारांच्या मधून निवडून आलेला खासदार हा जर अशा पद्धतीनं पैशावर विकल्या जाण्याचं कॅरेक्टर असतं तर एवढ्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नसता. आणि अशा पद्धतीनं आरोप करणं, मोगम आरोप करणं सोपं असतं. या संदर्भातला संजय राऊत यांच्याकडे कुठला पुरावा आहे का? संजय राऊत जे बोलतात ते कधीही कुठल्याही पुराव्याच्या शिवाय बोलतात. आपणही त्यांना ते दाखवता म्हणून ते अजून बोलत राहतात आणि एकदा ते असे पुराव्याशिवाय बोलत राहतात, तुम्ही सातत्यानं दाखवत राहता म्हणून आणखी त्यांना चेव येतो आणि ते बोलत राहतात. त्या ठिकाणी ऑपरेशन टायगर याच्या संदर्भामध्ये आम्ही काही भाष्य करणं उचित नाही, कारण आमचा पक्ष जो आहे तो वेगळा आहे, शिवसेना वेगळा आहे, आमचा सहकारी पक्ष आहे. परंतु त्या ठिकाणी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघामध्ये निश्चितपणे जनतेला उत्तरदायी राहावं लागतं आणि जनतेला उत्तरदायी राहत असताना जर त्यांना ते न्याय देऊ शकले नाही तर त्यांना मतदान केलेल्या मतदारांचा भविष्यकाळामध्ये भ्रमनिरास होऊ शकतो. त्या भावनेतून काही खासदारांनी किंवा इतर काही लोकप्रतिनिधींनी काही निर्णय घेतला असेल तर आपल्याला त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी तपशिलामध्ये माहिती घ्यावी लागेल. भाऊ, मागील काही महिन्यापासून राष्ट्रवादीचं युवक आणि महिला प्रदेशाध्यक्षपद रिक्त आहे. सध्या ही पदं भरण्यावर राष्ट्रवादी हालचाली सुरू असल्याचं समजते. तर केव्हापर्यंत ही पदं भरणार? या संदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार राज्यस्तरावरचा माननीय प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचा आहे. ते त्या ठिकाणी योग्य वेळी या बाबतीमध्ये आपल्याला तो निर्णय जो आहे तो जाहीर करतील आणि राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राबाई पवार यांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी किंवा त्यांच्या मार्गदर्शनानुसार हा निर्णय लवकरात लवकर होईल. आज जो राष्ट्रवादी परिवार को जुड़े हैं, महाराष्ट्र के बहुत बड़े कद्दावर नेता शिक्षण महर्षि दत्ता मेघे, इनके सुपुत्र श्री अर्जुन जी मेघे एक युवा नेता है और मुंबई में काम करते हैं और विदर्भ का चेहरा भी है. ये इस युवा नेता का राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हमारे राष्ट्रीय अध्यक्षा माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार, हमारे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहब और हमारे युवा नेता खासदार पारजी पवार, इनके नेतृत्व पर विश्वास रख के हमारे मंत्री महोदय इंद्रनील जी नाइक, इनके मार्गदर्शन में, इनके सहकार्य में उन्होंने अभी हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश किया है. ये जो प्रवेश है हमारे लिए एक इतने बड़े नेता के फैमिली से आया हुआ एक युवा नेता हमारी पार्टी के में आने की वजह से हमारी पार्टी के युवाओं में एक ऊर्जा निर्माण होती है और हम उनका स्वागत करते हैं. सर, कल महाराष्ट्र विधान परिषद के चुनाव हुए हैं और इसे लेकर सोलापुर में व्हिप जारी किया गया है और उस बारे में क्या बताएंगे? महाराष्ट्र में स्थानिक स्वराज्य संस्था के 17 जगह पे अभी कल मतदान होने वाला है और उसमें मतदार जो है वो जिला परिषद के सदस्य और नगर पालिका महानगर पालिका के सदस्य वहाँ पे मतदार होते हैं. हर पार्टी अपने जो मतदार हैं उनको इस तरह के व्हिप जारी करती है और हर जिले में इस तरह का व्हिप जारी किया है, सिर्फ सोलापुर में नहीं. सर, लगातार महाराष्ट्र में ऑपरेशन टाइगर का माहौल गरमाया हुआ है और इस बीच आज सुबह संजय राउत ने काफ़ी असंसदीय भाषा का प्रयोग किया है, सांसदों के लिए अपशब्द का प्रयोग किया है और साथ ही कल एक ट्वीट के माध्यम से उन्होंने आरोप लगाया है कि इन सांसदों ने 15-15 करोड़ रुपये एडवांस लिए हैं. संजय राउत जी के पास इस तरह का कोई सबूत नहीं है, वो ऐसे ही बोलते रहते हैं और
असंसदीय भाषा जो है वो, क्योंकि वो संसद में लोगों में से चुन के कभी नहीं गए हुए, वो पिछले दरवाजे से गए हैं। इसलिए संसदीय भाषा के लिए लोगों में से चुन के आने के बाद किस तरह का भाषा का प्रयोग करना चाहिए उसका आकलन होता है। उनको तो वो कभी रहा नहीं है। रही बात शिवसेना का मामला है, वो शिवसेना उनका पक्ष जो है उसके बारे में हमें कोई टिप्पणी करना हमें उचित नहीं लगता। लेकिन फिर भी जो सुनने में आ रहा है, जो देखा जा रहा है, हर जो खासदार होता है, लोक प्रतिनिधि होता है, उसके मतदार संघ की जो जनता होती है, लोक प्रतिनिधियों को उसके प्रति उत्तरदायी रहना पड़ता है। अभी उनको लग रहा होगा कि हमारे मतदार संघ में कुछ विकास के काम होने के लिए सत्ता पक्ष के साथ जुड़ना चाहिए, तो उन्होंने जो निर्णय लिया होगा उसके बारे में हमें जानना होगा। एक अंतिम सवाल सर, क्योंकि राजनीतिक गलियारों में इस तरह की चर्चा है और अटकलें लगाई जा रही है कि इस तरह का ऑपरेशन राष्ट्रवादी पार्टी में भी हो सकता है, तो क्या इसे लेकर कोई तैयारी? देखिए, कोई भी ऑपरेशन जो होता है वो सबको ढिंडोरा पीट के तो होता नहीं है, वो एक सीरियस चीज़ होती है। ऑपरेशन इसलिए उसको कहा जाता है, वो बंद दरवाजे में होता है, और जब वो होता है वो सक्सेस होने के बाद वो हम जो है उसके बारे में इंफॉर्मेशन जैसे डॉक्टर बाहर आके देते हैं वैसे दे देंगे हम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.